तर वैकुंठवासी प्रातस्मरणीय घुले बाबा एक वाक्य फार सुंदर बोलायचे की परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमत नाही, अवस्थेला किंमत नाही. परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमत नाही, अवस्थेला किंमत आहे. महाराजाची व्यवस्था पाहू नये, अवस्था पाहावी. आज आम्हाला घालायला धोतर आहे महाराज, आज आम्हाला घालायला सदरे, पण ऐका माझ्या नामदेवरायला घालायला दुसरं धोतर नव्हतं. गोनाईला दुसरं लुगडं नव्हतं, दामा शेट्टीला दुसरं धोतर नव्हतं महाराज. ही खऱ्या अर्थानं व्यवस्था त्यांच्या घरातली होती. पण अवस्था पाहायची झाली तर ज्या वेळेस नामदेव महाराज कीर्तनाला उभे राहायचे, तर नामदेव महाराज ज्यावेळेस कीर्तनाला उभे राहायचे महाराज, तर पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत होता. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर. इतके नाचायचे की देवाचा पितांबर गळला तरी सुद्धा देवाला भान राहायचं नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी मने ज्ञानदेवा बोला अभंग. एवढं सुंदर वातावरण त्या ठिकाणी होतं. नामदेव महाराज कीर्तनाला उभे ठाकले ही अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठो नाचू लागला. एवढी विशेषता नामदेव महाराजांच्या जीवनात होती. हा अधिकार नामदेव महाराजांच्या जीवनात होता. देवा ऐका, नामदेव महाराज बालवय होतं आणि एके दिवशी गोनाईनं सांगितलं, नामा अरे आज दामा शेट्टी घरी नाहीये, तू एक काम कर, आपला दररोजचा नियम आहे, तुझे बाबा दररोज देवाला नैवेद्य त्या ठिकाणी घेऊन जातात, तुला आज हे नैवेद्याचं ताट घेऊन जावं लागणार आहे, कारण दामा शेट्टी घरी नाहीये. त्यावेळेस नामदेव महाराजांनी ते नैवेद्याचं ताट हातात घेतलं, तांब्या हातात घेतला आणि रावळात आले. देवाच्या समोर ताट ठेवलं, तांब्या ठेवला आणि खऱ्या अर्थानं घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. खऱ्या अर्थानं देवाला विनवणी करताय नामदेव महाराज, देवा एक तरी घास घे विठ्ठला, पण तरी सुद्धा देव बोलायला तयार नाही. मग नामदेव महाराजांनी पाहिलं की देव आपल्याशी संवाद साधत नाही, देव जेवत नाही. बालवय होतं, खऱ्या अर्थानं ते वय कळण्यासारखं नव्हतं की खऱ्या अर्थानं ही पाषाणाची मूर्ती आहे, ही कशी जेवणार. आणि दररोज नामदेव महाराजांना एवढं माहित होतं की आपले बाबा देवाला जेवू घालतात. आपण देवाला जेवू घालतो का नैवेद्य दाखवतो? देवाला नैवेद्य आपण दाखवतो महाराज. पण नामदेव महाराजांची धारणा, माझे बाबा जर देवाला जेव घालत असेल, मग आज हा देव माझ्या हातून का जेवत नाही? मी लहान आहे म्हणून? मग रागावले महाराज आणि काय केलं तर डोकं बडवायला सुरुवात केली. देवा तो ऐकत नाही ना माझं, मी आता इथं डोकं फोडून माझा जीव देणार. आणि मग देवाला कळवळा आला आणि मग भगवान पंढरीश परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि मग काय केलं महाराज तर नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नोहे हा सामान्य, महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ही विशेषता नामदेव महाराजांच्या जीवनातली. देवा एके दिवशी दिवाळ सण आलेला आहे आणि दिवाळ सण आला, गोनाईनं उठणं केलं, गोनाईने उठणे केले, दामा शेट्टीचे स्नान झाले. आणि मग गोनाई माता नामदेव महाराजांना त्या ठिकाणी स्नान घालते आणि स्नान घालता घालता नामदेव महाराजांच्या डोक्यात कल्पना आली. काय कल्पना आली? बालवय महाराज ते, पण नामदेव महाराजांच्या डोक्यात कल्पना आली, अरे आई तू कशी मला सुंदर अशी उठणं लावून स्नान घालते, एक काम करशील का? असं स्नान देवाला घालशील का? गोनाई मातेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. महाराज अरे खऱ्या अर्थानं हा जो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे, हा जगाचा मालक आहे, हा जगाचा मालक आहे.
आणि हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोक दह्यानं दुधानं तुपानं त्याचं स्नान घालतात. अरे हा आपल्या गरीबाच्या घरी येईल कसा? आणि अशा परिस्थितीमध्ये बाबा तो इथं येणार नाही, पण नामदेव महाराज म्हणतात की आई तू फक्त मला शब्द दे, तू स्नान घालायचं काम करशील का? आणि अशा परिस्थितीमध्ये गोनाई सांगते बाबा तू आणण्याचं काम कर, मी स्नान घालण्याचं काम करेल. स्नान घालण्याचं काम करेल एवढं बोलले. नामदेव महाराज तिथून जसे राऊळात पळाले महाराज. सण दिवाळीचा आला, 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 सण दिवाळीचा आला. नमरावू लाची गेला, नमरावू लाची गेला, हाती धरुनी देवाचे, हाती धरुनी देवाचे. नामरावळासी गेला, नामरावळासी गेला, हाती धरुनी देवाचे, हाती धरुनी देवाचे. सण दिवाळीचा आला, नामारा उळासी गेला, हाती धरुनी देवासी. चला अमुच्या घरासी. देवा चाल. आईनं उठणं केलंय, तिला स्नान घालायचंय. भगवान पांडुरंग परमात्मा म्हणले तू काही येडा झाला का बाबा? बडवे या ठिकाणी त्या ठिकाणी पूजेला येतील, वारकरी काकड्याला येतील, आणि मी जर इथं उभा दिसलो नाही तर घोटाळा होईल, मी काही येणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये नामदेव महाराज म्हणतात मग करू का पहिल्यासारखं? नैवेद्य हातीचा मूर्ती जीव फोडू का डोकं? नाही नाही, देव म्हटले तसं काही करू नको, मी जातो पण माझ्या काही 3 अटी आहे. देवा सांग, तू जीव जरी द्यायचा म्हटलं तरी मी देईन, जीव देईन हा बडी. तू जीव द्यायचा म्हटलं तरी मी जीव देईल, पण तू सांग. नामदेव महाराजांना देव बोलतात की नामा एक काम करायचं, माझी पहिली अट आहे, तुला या ठिकाणी माझ्यासारखं विटेवर उभं राहावं लागेल, कमरेवर हात ठेवून. ठीक आहे देवा, मान्य आहे तुझी पहिली अट, पण ऐक दुसरी अट खतरनाक आहे, सांग देवा. दुसरी अट देवानं सांगितली, नामा तू विटेवर उभा राहशील, पण ज्यावेळेस ही बडवी मंडळी या ठिकाणी येतील, स्नान घालतील, त्यावेळेस ते पाणी थंडगार नसेल, कडक असेल कडक, आणि ज्यावेळेस ते अंगावर पडेल मग चटका लागेल, आणि चटका लागल्यानंतर सहन करायचा, चुळबुळ करायची नाही. आणि तू जर चुळबुळ केली तर त्याला कळल हा देव नाही. मान्य आहे देवा दुसरी अट. तिसरी अट, तिसरी अट फार चांगली बरं का, लक्ष ठेव. मग काय देवा तिसरी अट? देव सांगतात नामदेव महाराजांना, नामा खऱ्या अर्थानं तिसरी अट